जुन्नर शहरातील खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिर आज आपण पाहणार आहोत. जुन्नरपासून उत्तरेकडे आणि माळशेज घाटापासून अगदी जवळ असलेलं हे ठिकाण आहे. गणेशखिंडीतून जाणारा वळणावळणाचा रस्ता आणि ढगांनी आच्छादलेले डोंगर, त्यातच पाऊस पडून गेल्यामुळे आजूबाजूला काही हिरवाई. थोडंसं पुढे गेल्यानंतर पिंपळगाव जोगा धरणाची ही भिंत आणि ह्या भिंतीकडे पुढे न जाता थोडंसं अलीकडेच एक कच्चा रस्ता जातो आणि या कच्च्या रस्त्यावरून थोडंसं पुढे गेलं की आपल्याला हे नागेश्वर मंदिर दिसतं. हेमाडपंथी हे मंदिर 9व्या शतकातील असावे असा मानस आहे. मंदिरावर खूप छान कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या सभामंडपात छतावर गंधर्वांच्या विविध 16 मूर्त्या कोरलेल्या आपल्याला दिसून येतात. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस या काही पिंडी दिसत आहेत. मंदिरात प्रवेश केल्यानंतर सुंदर अशी शिवपिंड आपल्याला दिसून येते. फुलांनी छान साज केलेला दिसला. त्यावर कमंडलूतून पाण्याचा अभिषेक होत होता. या मंदिरावरील कोरीव काम आत आणि बाहेर दोन्हीकडेही फारच सुंदर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला नटराजाची मूर्ती आहे. त्याचबरोबर आपण बाहेर आल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी काही अवशेष दिसून येतात. इथला निसर्ग, हे मंदिर आणि हे सगळे ऐतिहासिक अवशेष आपल्या मनाला भुरळ घालतील. नक्कीच पुन्हा पुन्हा इथे यावेसे वाटेल. तुम्ही जरूर पहा.